माझे नाव अजय. भूमी अभिलेख विभागात माझी नुकतीच नवी पोस्टिंग झाली होती. रोज सकाळी सरकारी कागदपत्रांची जड बॅग घेऊन सरकारी वेळेत कामावर निघणे हा माझा नित्यक्रम. भूमी अभिलेखाचे काम म्हणजे जमिनीचे कोरडे नकाशे, मोजणी आणि लोकांचा अर्जाचा गाराडाच. त्यामुळे डोक्यात नेहमीच 7-12चे उतारे आणि जमिनीच्या हद्दी फिरत असायच्या. पण या व्यस्त आणि वृक्ष आयुष्यात एक अशी सुंदर गोष्ट घडत होती, ज्याने माझ्या रोजच्या सकाळची व्याख्याच बदलून टाकली. माझ्या घरात मी व आई राहायचो. आई थोडी वयामानाने विसरबोडी होती. ती माझ्या सर्वच वस्तू जागेवर ठेवतच नसे. रोज सकाळी कामावर निघताना एकतर माझे शर्ट नसायचे, नाहीतर सॉक्स जागेवर मिळत नसायचे. त्यामुळे कधीकधी मला कामावर जायलाही उशीर व्हायचा. मग संध्याकाळी घरी येतेवेळी आईने मला येताना थोडा भाजीपाला घेऊन यायला सांगितला. मग मी जेव्हा संध्याकाळी घरी आलो तेव्हा नेहमीप्रमाणे गरम होत असल्या कारणाने मी सर्व कपडे काढून अंडरपॅन्टवरच किचनमध्ये आईला भाजीपाल्याची पिशवी देण्यासाठी गेलो. मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की त्या ठिकाणी आई व्यतिरिक्त अजून दुसरी कोणती तरी व्यक्ती असेल. मी सरळ ती पिशवी आईच्या समोर ठेवली आणि अचानक माझं लक्ष आईच्या शेजारी बसलेल्या सुलोचना वहिनींकडे गेले. मला खूपच ऑड वाटत होतं, कारण त्यांच्यासमोर मी अशा अवस्थेत उभा होतो. त्या माझ्याकडे त्या क्षणी एकटक नजरेने पाहत होत्या आणि मला पाहून गालातल्या गालातही हसत होत्या. मी फटक्यात किचनमधून बाहेर निसटलो आणि शॉर्ट पॅन्ट व टी शर्ट घालून सरळ बाथरूममध्ये तोंड हात धुण्यासाठी गेलो. काही वेळातच आईने मला आवाज देऊन हॉलमध्ये बोलावले आणि आई म्हणाली, "अरे अजय, या सुलोचनाचा काही जमिनीचा प्रॉब्लेम झाला आहे. ती मला सांगत होती, पण मला त्यातलं काही समजत नाही. तू तिचं एवढं काम करशील." मग मी सुलोचना भाभीला म्हणालो, "बोलो भाभी, क्या प्रॉब्लम हुआ है आपका?" त्यावर भाभी म्हणाली, "भाई साहब, हमने कुछ सालों पहले यहाँ नज़दीक वाले गांव में एक जगह खरीदी की थी। उस जगह का तहसील भी हम लोग भरते हैं, मगर ग्राम पंचायत के ऑफिस में वह ज़मीन के कागजात मेरे नाम पर है, मगर सिटी सर्वे के ऑफिस में वह ज़मीन हमने जिस आदमी से खरीदी है वह अभी भी उसी के नाम पर है, और पिछले साल उसने जितने भी घर में वारसदार है उस उन सब का नाम वहाँ पर लगा दिया है। अब दिक्कत यह आ रही है कि ऑफिस वाले कह रहे हैं आपको वह ज़मीन फिर से खरीदनी पड़ेगी, नहीं तो जिस आदमी से आपने खरीदी की है उसने जितने भी आदमी का नाम लगाया है उन सब का सिग्नेचर लेके एक प्रतिज्ञा पत्र लेना होगा कि यह ज़मीन हमने आपको बेची है, अब इसमें हमारा कोई हक नहीं, ऐसे लिखकर हमें सादर करना होगा। मैं अकेली औरत काफ़ी परेशान हो गई हूँ। तुम्हारे भाई साहब भी घर पर नहीं हैं. मैं क्या करूँ कुछ समझ में नहीं आ रहा है." तेव्हा मी भाभीला म्हणालो, "भाभी आप टेंशन मत लो, मुझे खाली उस जगह के कागजात दे दो, मैं उसे चेक करके आपको कल शाम को बताता हूँ." त्यावर भाभी मला म्हणाली, "मैं अभी आपको लाके देती हूँ." काही वेळातच सुलोचना वहिनींनी कागदपत्र घेऊन आमच्या घरी आल्या. मग ती कागदपत्र मी बॅगेत ठेवले आणि वहिनीही त्यांच्या घरी निघाल्या. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा सगळ्यात अगोदर सुलोचना वहिनींचे काम करण्याचे ठरवले, कारण शेजाधर्म अगोदर पाहावा लागतो. मग जेव्हा मी त्यांची कागदपत्रे आणि उतारे पडताळत होतो तेव्हा मला दिसले की घाबरण्यासारखी काहीच गोष्ट नाही, कारण ज्या माणसाकडून त्यांनी ही जागा घेतली होती त्या माणसाने जामीन म्हणून ती नावं लावलेलीच नव्हती. मग ग्रामपंचायतकडून खरेदी खताची पावती मागून मी सिटी सर्वे ऑफिसमध्ये सुद्धा त्या उतारावर सुलोचना वहिनींचे नाव लावले आणि त्याची एक कॉपी मी घरी येतेवेळी घेऊन सुलोचना वहिनींना देण्यासाठी त्यांच्या घरी आलो. घराचा दार हा उघडाच होता
आणि वहिनी ह्या देवासमोर हात जोडून बसल्या होत्या. मी काही वेळ वहिनींची पूजा संपण्याची वाट पाहत सोप्यावरच बसून राहिलो. मग जेव्हा त्यांची पूजा झाली तेव्हा त्या डायरेक्ट माझ्या जवळ येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, भाई साहब, कुछ गडबड हुई है क्या कागजात में? तेव्हा मी त्यांना म्हणालो, भाभी डरने की कोई बात नहीं है. गड़बड़ हुई थी मगर मैंने मेरे हिसाब से सब ठीक कर दिया है. ये लो आपकी जमीन के कागजात. वहिनी अगदी खुश झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला. त्या दिवसापासून आमच्या घराच्या अगदी शेजारीच राहणाऱ्या सुलोचना वहिनी म्हणजे सौंदर्याची खानच होत्या. त्यांचे पती व्यवसायानिमित्त बऱ्याचदा शहराबाहेर असायचे. त्यामुळे त्या घरात बहुतांश वेळा एकट्याच असायच्या. मी रोज सकाळी 9:30 वाजता घरातून बाहेर पडायचो आणि जसाही मी गल्लीच्या वळणावर यायचो तशी त्यांच्या घराची खिडकी किंवा मुख्य दरवाजा हळूच आता दररोज उघडायला लागला. सुरुवातीला मला वाटलं की हा केवळ एक योगायोग आहे, पण हळूहळू मला समजायला लागलं की तो योगायोग नव्हता, तर ते केवळ माझ्यासाठी दिलेलं मूक व मादक इशारे होते. कधी त्या गॅलरीत उभ्या राहून आपले ओले लांब सडक केस पाठीवर सोडत माझ्याकडे पाहून मंद हसायच्या, तर कधी हातातील काचेच्या बांगड्या किणकिणाट करून माझे लक्ष वेधून घ्यायचे. कधी कधी तर कमालच व्हायची. मी चालत असताना त्या मुद्दाम दारात यायच्या आणि त्यांच्या साडीचा पदर वाऱ्याने मुद्दाम खांद्यावरून सरकून टाकायच्या. मग तो नीट करण्याचा बहाणा करत डोळ्यांनी आत या ना असा थेट थरारक इशारा करायच्या. त्यांचे ते ओले ओठ, बोलके डोळे आणि ओठांवरचे ते गूढ हसू माझ्या मनाचा ताबा घेत होते. दिवसभर ऑफिसमध्ये जमिनीची मोजणी करतानाही डोळ्यासमोर फक्त वहिनींच्याच पाठीवर रेंगणणारे ते ओले केस आणि त्यांनी दिलेला तो मादक इशाराच फिरायचा. मनात एक अनावर ओढ आणि हुरहुर निर्माण झाली होती. जून महिन्याचे दिवस सुरू झाले होते. बाहेर आभाळ पूर्ण भरून आले होते आणि थंड जोमणारा गार वारा सुटला होता. मी घाईघाईने घराबाहेर पडलो आणि नेहमीप्रमाणे माझी नजर शेजारच्या दाराकडे गेली. आज वहिनी दारातच उभ्या होत्या. त्यांच्या अंगावर एक सुंदर तलम गुलाबी रंगाची शिफॉन साडी होती, जी वाऱ्याने त्यांच्या शरीराला अगदी चिटकून बिलगत होती. पावसाच्या पहिल्या थेंबाने वातावरणात मातीचा एक धुंद सुगंध पसरवला होता. मी जसा पुढे निघालो तसाही जोरात पाऊस सुरू झाला. मी आडोशा शोधणार इतक्यात वहिनींनी हळूच दार उघडवला. त्यांनी आपल्या हाताच्या बोटाने मला जवळ बोलवण्याचा इशारा केला आणि मग ओठांवर बोट ठेवून गुपित राखण्याचा संकेत दिला. त्यांच्या त्या नजरेत आज एक वेगळीच अनावर ओढ आणि अधिकार होता. आज मी माझी पावले रोखू शकलो नाही. माझे पाय आपोआप त्यांच्या घराच्या दिशेने वळाले. मी आत पाऊल टाकताच त्यांनी मागून हळूच दरवाजा लावून घेतला आणि कडी कचकन ओढली. घराबाहेर पावसाचा कडकडाट सुरू होता, पण घराच्या आत मात्र एक विलक्षण उबदार शांतता आणि जवळीक पसरली होती. पावसाच्या काही थेंबामुळे माझे शर्ट थोडे ओले झाले होते. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, काम पर जाने की काफ़ी जल्दी रहती है आपको. कभी काम के अलावा किसी और चीज़ की तरफ देखने का मन नहीं करता है क्या आपका? वहिनींनी अत्यंत मऊ आणि थरथरत्या व मादक स्वरात मला विचारले. त्या माझ्या इतक्या जवळ आल्या होत्या की मला त्यांच्या श्वासांची उष्णता जाणवत होती. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. जवळ आल्यावर त्यांच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुवास माझ्या मनाला वेळ लावत होता. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, काम इतना ज़्यादा रहता है कि मेरे दिमाग में घर और ऑफिस इसके अलावा कोई चीज़ आती ही नहीं.
मगर मैं आपके हर इशारे की तरफ ध्यान रखता हूँ. मी धीर करून त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून वहिनीशी बोललो. माझे हे वाक्य ऐकताच त्यांच्या गोऱ्या गालांवर छान लाली पसरली. त्यांनी आपली नजर खाली झुकवली, पण तरीही त्या मागे सरकल्या नाही. मग त्या मला म्हणाल्या, भाई साहब, आपने जब से हमारा जमीन का काम किया है, तब से मेरे दिल में आपकी इज्जत काफ़ी बढ़ गई है और हर दिन मैं दरवाजे के पास तुम्हारे लिए ही खड़ी रहती हूँ और तुम हो मेरी तरफ खाली देखकर निकल जाते हो. आज मैं भगवान का शुक्रिया अदा करती हूँ. बाहर बारिश भी काफ़ी ज़ोर से हो गई है और आपको हमारे घर आने का मौका भी मिला है. नहीं तो रोज़ की तरह ही आप ऑफिस में पुराने दस्तावेज में गुम हो जाते. त्या अत्यंत हळवाळपणे म्हणाल्या. मग वहिनी स्वयंपाकघरात गेल्या आणि काही वेळातच 2 कप सुगंधित आल्याचा चहा घेऊन आल्या. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत आम्ही दोघे हॉलमधील सोफ्यावर अगदी खेटून बसलो होतो. चहाचा कप माझ्या हातात देताना त्यांची नाजूक बोटे माझ्या हाताला स्पर्श करून गेली. तो स्पर्श अत्यंत मऊ आणि एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा होता. माझ्या अंगावर त्या स्पर्शामुळे शाराही आला आणि तेवढ्यातच वहिनींच्या साडीचा पदर अचानक त्यांच्या खांद्यावरून निसटला. मग काय, त्यांचे ते समोरचे दृश्य पाहून माझं डोकंच चक्रावलं. खरंच वहिनींची सुंदरता आतूनही खूप मादकच आहे. मग वहिनींनी आपल्या साडीचा पदर व्यवस्थित करून ते अगदी माझ्या शेजारी परत चिटकून बसल्या. मग वहिनी मला अगदी प्रेमात म्हणाल्या, भाई साहब, आपके हाथों में जो चाय है वो बहुत जल्दी ठंडी हो जाएगी, क्योंकि बाहर का मौसम काफ़ी ठंडा हो चुका है और चाय पीने का मज़ा तभी आता है जब वह गर्म रहती है. त्यावर मी वहिनींना म्हणालो, भाभी, मैं चाय ठंडी होने के बाद ही पीता हूँ, क्योंकि उसमें मुझे काफ़ी मज़ा आता है. मग वहिनींनी अचानक त्यांचा हात माझ्या मांडीवर ठेवला. मग मी फटक्यात चहा पिऊन कप बाजूला ठेवला आणि धीर करून त्यांचा मऊ व गोरा हात माझ्या हातात घेतला. त्यांनी कोणताही विरोध केला नाही. उलट त्यांनी आपली नजर माझ्या चेहऱ्यावर खिळून ठेवली आणि मी त्यांना म्हणालो, भाभी, आप मुझे हर रोज़ ऐसे इशारे क्यों करती हो? उन इशारों से आपको मुझे क्या बताना होता है? मी त्यांचा हात हळूच दाबत विचारले. सुलोचना वहिनींनी चहाचा कप खाली ठेवला आणि माझ्या आणखी जवळ सरकल्या. इतक्या जवळ की आमच्यातली अंतर संपूनही गेली होती. त्यांनी आपला दुसरा हात हळूच माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाल्या, यही बताना था कि इस दुनिया में काम के अलावा भी बहुत सुंदर बातें भी होती है. आपके इस शांत और सुंदर स्वभाव के कारण मैं तुमसे प्यार करने लगी हूँ. भाई साहब, हर दिन जब तुम काम पर जाते हो, अगर तुम्हारी एक झलक भी मुझे दिखाई दी तो मेरे पूरे दिन का काम सफल हो जाता है. त्यांचे हे प्रांजळ आणि मादक बोलणे ऐकून माझ्या मनातील सगळी भीती गळून पडली. आता मी वहिनींशी मनमोकळेपणाने बोलूही शकतो आणि काहीही करू शकतो. मग मी हळूच माझा हात त्यांच्या कमरेभोवती गुंफला. त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि स्वतःला माझ्या मिठीत झोकवून दिले. त्यांचे ओले केस माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. बाहेरच्या पावसाच्या आवाजात आमच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. त्या धुंद वातावरणात आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो. पण काही होण्याच्या आतच त्या क्षणी दारावरची बेल वाजली आणि आम्ही दोघंही त्या भर पावसात भानावर आलो. वहिनी आपली साडी व्यवस्थित करत दाराजवळ गेली आणि मी घड्याळावर नजर टाकली. तेव्हा मला कळाले की मी 1.5 तास कामावर जाण्यासाठी उशीर केला आहे. मग काय, फटक्यात मी बॅग हातात पकडली आणि वहिनींना बाय करून घराबाहेर निघालो. दारासमोर दूधवाला उभा होता.
त्या दिवशी भूमी अभिलेख कार्यालयातील ते जुने कागदपत्रांचे गठ्ठे आणि जमिनीचे नकाशे माझ्या जगातून पूर्णपणे पुसले गेले होते. सुलोचना वहिनींच्या त्या उबदार घरात पावसाच्या साक्षीने दोन जीवांचे रोमॅन्टिक मिलन होता होता वाचले होते. त्यांच्या त्या रोजच्या इशारांमागचे गुपित आज प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघणारच होते. त्या क्षणी दूधवाल्याने मध्ये येऊन सर्व खेळ खराब केला. पण आता मला फक्त सुलोचना वहिनींना भरभरून प्रेम करण्याची इच्छाच जागृत होत होती. पण हा हाती आलेला क्षण माझ्या आयुष्यात परत येईल का, याचीच वाट मी पाहू लागलो होतो. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि मलाही ऑफिसला सुट्टी होती. काल मला सुलोचना वहिनी काही बाहेर दिसल्या नाही. मला त्यांना पाहायची आणि भेटायची बेचैनी वाढू लागली. म्हणून आंघोळ न करता सरळ मी त्यांच्या घरी आलो आणि लागलीच दारावरची बेल वाजवली. मग काय, जेव्हा त्यांनी दार उघडवला तर समोर सुलोचना वहिनींचा नवरा उभा होता. मग तो मला पाहून म्हणाला, अरे अजय, आओ घर में, ऐसे भारी क्यों खडे हो? माझे नाव ऐकताच सुलोचना वहिनीही अगदी वेगात मला पाहण्यासाठी किचनमधून बाहेर आल्या. मग वहिनींचा नवरा म्हणाला, अजय, तुम्हारी वजह से हमारा न होने वाला काम हो गया. मैं तुम्हारा शुक्रिया अदा कैसे करूं वही समझ में नहीं आ रहा. मग मी मनातल्या मनात म्हटलो, भाई साहब, आप जल्दी से पहले जहाँ थे वही चले जाओ और भाभी को मेरे हवाले कर दो. अब उनके बिना मेरा मन नहीं लगता. तेव्हाच माझी नजर वहिनींवर गेली. त्या मला पाहून गालातल्या गालात हसत होत्या. मग त्यांनी हळूच त्यांचा उजवा डोळा बंद केला आणि मला बेडरूममध्ये बोलवण्याचे इशारे करू लागली. वहिनी आज खूपच सुंदर दिसत होती. मग मी हळूच मान तिच्या नवऱ्याकडे वळवले आणि तिला इशारा दिला, घरात तुझा माणूस आहे आणि तू मला बेडरूममध्ये बोलवतेस. मग हळूच वहिनींचा नवरा तिला म्हणाला, अरे सुलोचना, ऐसे खडी क्यों हो? अजय के लिए चाय पाणी लेके राहो. मग मी आणि वहिनींचा नवरा सोफ्यावर बसून त्यांच्या बिझनेसबद्दल आणि कामाबद्दल विचारपूस करू लागलो. मग तेव्हाच वहिनीही चहा घेऊन आम्हाला देण्यासाठी बाहेर आल्या. मग आम्ही चहा घेतच होतो. तेवढ्यातच वहिनींच्या नवऱ्याचा फोन वाजला आणि तो फोन उचलण्यासाठी रूममध्ये गेला. मग काय, याच वेळीची वाट मी आणि वहिनी पाहत होतो. वहिनी लागलीच माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि त्यांनी त्यांचे ओठ माझ्या गालावर ठेवले. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, भाई साहब घर पर कब आए और कितने दिन यहाँ रुकेंगे? अब मुझे आपके बिना कोई चीज़ सामने नजर ही नहीं आती. कब आपको गले लगाऊं और भर भर के प्यार करूं, इसी के बारे में मैं सोचता रहता हूँ. तेव्हा वहिनी मला म्हणाली, तुम्हारे भाई साहब कितने दिन रुकेंगे वो तो मैं बता नहीं सकती, मगर अजय, मुझे भी तुम्हारे अलावा किसी भी चीज़ में मन नहीं लगता. तुम काफ़ी सुंदर और खूबसूरत लड़के हो. मुझे तुम्हारे जैसे लड़के की इस उम्र में बहुत ज़्यादा ज़रूरत है. तेव्हा वहिनींचा नवराही आपल्या बेडरूममधून बाहेर आला आणि माझ्या शेजारी येऊन बसून तो मला म्हणाला, अजय, आज का खाना तुम हमारे यहाँ ही खाना. तब तक मैं बाहर का मेरा काम करके आता हूँ. मग चहा पिऊन झाल्यानंतर तो सुलोचना वहिनींना म्हणाला, सुलोचना, तुम अजय की तरफ ध्यान रखना. मैं अभी दोपहर के 1 बजे से पहले घर आ जाऊंगा. आणि एवढं बोलून तो हातात बॅग घेऊन बाहेर निघाला. त्याच्यासोबत मीही मुद्दामून घरी जाण्यासाठी बाहेर आलो आणि बरोबर तयार होऊन 1 तासाने मी परत सुलोचना वहिनींच्या घरी आलो. घराचा दार हा उघडाच होता. मी हळूच हॉलमध्ये प्रवेश केला आणि दाराला कडी लावली. पण सुलोचना वहिनी मला कुठेच दिसत नव्हती. मग मी वहिनींना पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूमच्या दिशेने गेलो. तेव्हा मी समोरच्या वहिनींची सुंदरता पाहून थक्कच झालो. कारण
वहिनी या चक्क आपल्या अंगावरील साडी बाजूला ठेवून गुलाबी कलरचा गाऊन घालत होत्या. हे दृश्य माझ्यासाठी नवीनच होतं, पण ते पाहून मला आताच वहिनींना मिठीत घेऊन प्रेम करण्याची इच्छा होऊ लागली. मी काही आवाज न करता त्याच ठिकाणी उभा राहून वहिनींना एकटक नजरेने पाहत राहिलो. मग जेव्हा वहिनी पूर्णपणे तयार होऊन मागे वळाल्या, तेव्हा त्यांना मी समोर दिसलो आणि त्या मला म्हणाल्या, "अजय, चुपके से किसी औरत को कपड़े बदलते हुए नहीं देखना चाहिए, नहीं तो उसको देखने वाले की नज़र लग जाती है." मी हळूहळू चालत वहिनींकडे आलो आणि त्यांना म्हणालो, "भाभी, आप इतनी खूबसूरत हो, इसलिए आपको किसी की नज़र ही नहीं लग सकती." मग मी माझे दोघंही हात वहिनींच्या खांद्यावर ठेवले. "मैं बहुत नसीबवान हूँ कि मुझे आप जैसी पड़ोसन भाभी मिली." मग वहिनींनीही त्यांचे दोघं हात माझ्या कमरेवर ठेवले आणि त्या मला म्हणाल्या, "अजय, अब यहाँ खड़े होकर मीठी मीठी बातें करते ही रहोगे या कुछ करोगे भी? नहीं तो तुम्हारे भाई साहब आकर हमारा पूरा खेल बिगाड़ देंगे." तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "भाभी, भाई साहब को आने में काफ़ी देर है, तब तक तो मैं पूरी तरह से आपको खुश करता रहूँगा." आता वहिनींनी हळूच त्यांचे ओठ माझ्या ओठांजवळ घेऊन आले. माझे लक्ष फक्त त्यांच्या सुंदर आणि गुलाबी ओठांकडेच होते. त्यांच्या नाकातून आणि माझ्या नाकातून निघणारे गरम श्वास आमच्या एकमेकांच्या गालांना स्पर्श होत होते. मग तेव्हाच वहिनींनी माझ्या त्या ठिकाणी जोराचा स्पर्श केला आणि मी माझे ओठ वहिनींच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. खरंच खूपच आनंद येत होता मलाही आणि वहिनींनाही. आता हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि 12 वाजेपर्यंत एकमेकांशी भरभरून प्रेम केले. तेव्हा मला वहिनी बोलली, "अजय, तुम अंदर से और बाहर से बहुत कड़क हो. अगर तुम मेरी शादी से पहले मुझे मिल जाते ना, मैं तुमसे ही शादी करके अभी खुश रहती." त्यावर मी वहिनींना म्हणालो, "भाभी, हमारे भाई साहब में आपको क्या कमी नज़र आई जो आप मुझसे शादी करने के लिए उतावली हो रही हो?" त्यावर वहिनी मला म्हणाल्या, "आज मैं तुम्हें अजय एक सच बात बताती हूँ. तुम्हारे भाई साहब और मेरे बीच में कम से कम 12 साल का अंतर है. जो बात मुझे तुम में नज़र आई, ऐसी बात मुझे तुम्हारे भाई साहब में शादी के बाद और अभी तक भी नज़र नहीं आई. इसलिए मुझे कोई संतान नहीं हुई है. आज जो आनंद और प्यार मुझे तुमसे प्राप्त हुआ है, इसी तरह का प्यार पाने की मैं कई सालों से कोशिश कर रही हूँ. सच में अजय, मुझसे कभी दूर मत जाना." वहिनींनी परत मला मिठीत घेतले आणि परत आम्ही एकमेकांशी भरभरून प्रेम करू लागलो. त्या दिवशी दुपारचे आणि रात्रीचे जेवण मी सुलोचना वहिनींच्या घरीच केले. तो दिवस आमच्या आयुष्यातला एक नवीन अत्यंत रोमॅन्टिक वळण देऊन गेला. त्यानंतर रोज सकाळी कामावर निघताना आता केवळ दूरचे इशारेच नसायचे, तर घराच्या मागच्या दाराने घेतलेली एक छोटीशी उबदार मिठी आणि संध्याकाळी पुन्हा भेटण्याचे ओले आश्वासन असायचे. भूमी अभिलेखाच्या त्या रुक्ष नोकरीच्या दिवसात शेजारच्या वहिनींच्या त्या मादक इशाऱ्यांनी माझ्या आयुष्यात प्रेमाचे अथांग आणि कधीही न संपणारे रंग भरले होते.